नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्यात प्रथम म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही आहे. त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी महाराष्ट्रातील जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत यांनी प्रतीक्षा करायची आहे. हप्ते वितरणाची घोषणा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आणि त्याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या दोनपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, यांची ई-KYC पोर्टलवरती उपलब्ध झालेली आहे. त्यांना देखील ई-KYC करता येणार आहे. आणि याचबरोबर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी मागील काही आठवड्यांमध्ये पती किंवा वडील हयात नसतील तर आधार कार्ड नंबर, आपले नातेवाईक असतील किंवा आपला सांभाळ करणारा मुलगा असेल, सक्का मुलगा असेल तर यांची माहिती टाकून ई-KYC केलेली आहे. तर अशाने देखील घाबरायची गरज नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या संदर्भात घेणार आहोत. तर सगळ्यात प्रथम महत्त्वाची बाब म्हणजेच ई-KYC करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई-KYCच्या पोर्टलवरती जायचं आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तर लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. ई-KYC देखील व्यवस्थित होत आहे. कोणत्याही वेळी तुम्ही ई-KYC करू शकता. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमच्या मोबाईलमध्ये हे पेज ओपन होत नसेल तर PC-वरती तुम्ही हे पेज ओपन करू शकता. अगदी प्रॉपर ही वेबसाईट चालत आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला दिसणाऱ्या समोरच्या आधार नंबर टाका या ठिकाणी तुम्ही पात्र असाल तर तुमचा नंबर, त्या आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा न चुकता तुम्हाला टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप करून झाल्यानंतर खाली पाहू शकता की सगळी माहिती वाचून मी सहमत आहे आणि त्याच्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या आधार संलग्न असणाऱ्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल आणि तुम्हाला येथे तुमची ई-KYC फक्त एवढीच थांबवायची आहे. फक्त लक्षात घ्या की तुमचे जर पती हयात नसतील, वडील हयात नसतील तर अशा प्रकारची KYC इथपर्यंत करायची आहे. म्हणजेच मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, केवळ अशा लाडक्या बहिणींनी त्यांची ई-KYC करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुमचे पती हयात नसतील किंवा तुमचे वडील हयात नसतील किंवा डिवॉर्स झालेला असेल तर संबंधित सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या महिला बालविकास जे मंडळ आहे येथे जाण्याची गरज नाही आहे. तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका ताई आहेत यांच्याकडे तुम्ही सबमिट करू शकता. अशी स्पष्ट माहिती GR-मध्ये देण्यात आलेली आहे. केवळ एवढी प्रोसेस घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर संबंधित पतीचं किंवा वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा दाखला असेल ते तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडे सबमिट करायचं आहे. याच्यानंतर लक्षात घ्या की अंगणवाडी सेविकांचं काम असणार आहे, त्या काय करणार आहेत की ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, त्यांना ई-KYC मधून सूट मिळावी यासाठी त्यांची कागदपत्र पडताळणी स्वतः करतील आणि त्याचा जो अहवाल आहे तो महिला बालविकास कार्यालय याकडे सादर करणार आहेत. ही प्रोसेस झाल्यानंतरच तुम्ही पात्र ठरणार आहेत. लक्षात घ्या ई-KYCसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे 31 तारखेपर्यंत तुम्हाला ई-KYC करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पुढील जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता तर सर्वच्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो येणार आहे. आणि अशा प्रकारची ई-KYC प्रोसेस आता सोपी झालेली आहे. त्यामुळे ज्यांनी ई-KYC अगोदरच केलेली आहे परंतु पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, ज्यांनी आपले नातलग असेल किंवा मुलगा असेल यांचा आधार नंबर टाकलेला आहे अशा लाडक्या बहिणींनी देखील आपले पती हयात नसतील तर त्यांचा मृत्यू दाखला किंवा इतर प्रमाणपत्र किंवा डिवॉर्स सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला सादर करायचे आहेत. आणि ते देखील 31 डिसेंबरच्या आतमध्ये तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडे सबमिट करायचे आहेत. तर लक्षात घ्या अशा प्रकारची ही प्रोसेस तुम्हाला वापरता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ई-KYC लवकरात लवकर करून घ्यायची आहे. आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची ई-KYC राहिल्यामुळे ही मुदतवाढ झालेली आहे. त्यामुळे ज्यांची ई-KYC राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ही ई-KYC करायची आहे. तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती
माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। आणि याचबरोबर मागील महिन्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट तर असे थकीत जे हप्ते आहेत ते देखील मिळण्याच्या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत, पण तुर्तास हे हप्ते मिळण्याची प्रतीक्षा कमी आहे। ज्यावेळी लक्षात घ्या की हप्ते वितरणाची घोषणा होईल, आम्ही मागील थकीत महिन्यांचे हप्ते वितरित करतोय अशी घोषणा होईल, त्याच्यानंतर तो लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे। तर अशा प्रकारच्या या सर्व महत्त्वाच्या अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।